शिंदेंवर विडंबनात्मक गीत गायल्याच्या प्रकरणामध्ये हक्कभंग समितीनं सुषमा अंधारे यांची साक्ष नोंदवली आहे। दिलगिरी व्यक्त करण्यास सुषमा अंधारेंनी नकार दिलाय। कुणाचाही अवमान केला नाही, मी माझ्या मतावर ठाम आहे असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं। आणि भारतीय संविधानाला अनुसरून मी अजिबात कुठलीही माझ्या वक्तव्यापासून मागे न जाता त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। भारतीय संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे। एखाद्या कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर धोक्यात येत असेल तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मी लढलं पाहिजे आणि याच न्यायातनं मी कुणाल कामराला सपोर्ट केला। कुणाल कामराची माझी काही ओळख नव्हती, कधी गाठभेट झालेली नव्हती, त्यामुळे फक्त आणि फक्त कुणाल कामरासारखा कलाकार त्याने स्वतःला एकटं समजू नये, त्याच्यासोबत संविधानिक भूमिका घेणारे लोक आहेत हे दर्शवण्यासाठी म्हणून माझं ट्विट होतं, ही मी भूमिका मांडली। त्यांनी ठामपणे नकार दिला की मी दिलगिरी व्यक्त करणार नाही, परंतु त्या एका विषयावर ठाम होत्या की मी एकनाथ शिंदेंबद्दल काहीच बोलली नाही। किंबहुना मी जे बोलली ते स्टुडिओ ज्यांनी तोडला त्या लोकांबद्दल बोलली, मी समितीबद्दल बोलली नाही, विधानसभेबद्दल बोलली नाही, विधान परिषदेबद्दल बोलली नाही। तर मी समिती अध्यक्ष म्हणून त्यांना एकच सांगायचा प्रयत्न केला, जर तुम्ही ज्यांनी स्टुडिओ तोडला त्याबद्दल बोलला असेल तर तुम्ही या बाबतीत मी बोलली नाही, किंबहुना मी जर बोलली नाही आणि तसं कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, या पद्धतीत आपण दिलगिरी व्यक्त करावी अशी विनंती न्यायिक संस्थेने त्यांना दिली। आता त्यावर ते त्यांचं उत्तर देतील। निंदाजनक वक्तव्य केली अशा वेळेला ज्यांनी तो स्टुडिओ तोडला अशा कार्यकर्त्यांच्याबद्दल माझं वक्तव्य होतं आणि हे कार्यकर्ते ह्या सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यामुळे माझ्या ट्विटचा किंवा माझ्या ज्या प्रतिक्रिया होत्या किंवा माझा जो निषेध होता हा निषेध ज्यांनी स्टुडिओ तोडला त्यांच्याबद्दलचा होता। हा एकनाथ शिंदेंबद्दल किंवा उपमुख्यमंत्र्यांबद्दल नव्हता, अशा प्रकारचं त्यांनी ठामपणे आपल्या साक्षीमध्ये सांगितलेलं आहे।